राजयोग प्रतिष्ठान आणि श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ यांच्या वतीनं भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये विविध कीर्तन रूपी सेवा 7 दिवस पार पडलेल्या आहेत। निर्मला आणि गोत्र अच्युत जगातल्या सगळ्यात महाग मोबाईलची मालकीण नाक दाबून बुडी मारते त्रिवेणी संगमाच्या त्या पाण्यात आणि नोकिया 3315 म्हणतो पाणी घाण आहे विठाला। पाणी घाण आहे म्हणे ते पिण्यासाठी नाही। अरे ते त्रिवेणी संगमाचं पाणी स्नानासाठी होतं का पिण्यासाठी होतं असं म्हणतो। हा पिण्याचा परिणाम आहे म्हणूनच आम्ही नाराज आहोत विठाला। सगळ्या जगाला भारतीय पद्धतीने जगावं लागणार आहे। लिहून घ्या। हे सगळे पॅन्ट शर्ट वाले धोतरातच येणार आहेत। इस्कॉन टेम्पलला गेलात कधी? सगळ्या विदेशातल्या पोरी आहेत आणि गणवेश अंग भरून कपडे आहेत, साडी आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळा आहे, उर्दू पुंड्र लावलेला आहे, हातात जपमाळ आहे। ते युरोपियन आहेत, अमेरिकन आहेत आणि त्यांचा गणवेश असा आहे। आपण राहतो माळ्या वस्तीवर पण लग्नात पाहिलं असं वाटतं लंडनला माहेर आहे का पॅरिसला सासर आहे विठाला। परंपरा सांभाळणं म्हणजे माग असले पण नाही। उलट माऊली म्हणते नाना आचार गौरव सुकुली नाच सांभाळलं पाहिजे। ही लहान लहान मुलं टाळ घेऊन छान उभी राहिली याला सांभाळणं म्हणतात। 50 वर्षे वारजेच्या भजनाला धोका नाही विठाला। तस तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा जे माझं मन सगळीकडे भरकटत होतं ते आता तुझ्यात रमलंय। फक्त इथून आता बाहेर जाण्याचा विचार त्याच्या मनात येऊ देऊ नको। याला म्हणतात दुर्बुद्धी। ते मन इथं बुद्धी म्हणजे इंटेलिजन्स इंटेलेक्च्युअल असं नाही। इथं बुद्धी या शब्दाचा अर्थ विचार असा आहे। आपण म्हणतो ना काय त्याला तिथं जायची बुद्धी झाली। बुद्धी झाली म्हणजे विचार मनात आला, बुद्धी झाली म्हणजे निर्णय घेतला। तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मनाला दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस। याचा अर्थ मन तुझ्याकडून दूर गेलं नाही पाहिजे। दुर्बुद्धी शब्दाचे 2 अर्थ होतात, ढोबळ अर्थ वेगळा आणि सूक्ष्म अर्थ वेगळा। ढोबळ अर्थ म्हणजे काय तुला माहितीये? सोनं मोजायचं तराजू असतो ना तो त्या सोनाराच्या अंगण्यात ठेवतात बरोबर ना? कुठे असतो तराजू पाहिला का? अक्षय तृतीयेला जाऊन आले असते। कुठे असतो? काचेत। का बरं? कारण वाऱ्याचा झोत सुद्धा वजनावर प्रभाव टाकील ते चालणार नाही। ते का भंगारवाल्याचा काटा आहे का? तो तर अंगण्यातच टांगलेला। भंगारला काय येडीला सासर माहेर सारखंच। 10 किलो काय अर्धा किलो इकडं काय ना अर्धा किलो तिकडं काय पण काटा कशाचा आहे? सोन्याचा आहे। त्यामुळे तिथली सूक्ष्मता ध्यानात घ्या। काय सूक्ष्मता आहे हे बघा। जो कसंही वागतो तो माणूस जर म्हणाला ना मी एकदा पंढरपूरला जाऊन आलो तरी पण समाधान आहे। पण वारकरी जर म्हणाला ना मी फक्त 1च वर्षी गेलो नव्हतो तरी अपमान आहे विठाला। म्हणजे माणसाप्रमाणे शब्द तोच राहतो, अर्थ बदलतो। त्यांचा दुर्बुद्धी अर्थ इथं चालणार नाही। त्यांचा दुर्बुद्धी अर्थ एखाद्याचा खून करणं म्हणजे दुर्बुद्धी, चोरी करणं म्हणजे दुर्बुद्धी। पण हा नियम साधकाला नाही। साधकाने चोरी करणं म्हणजे दुर्बुद्धी नाही। अजून सोपं सांगतो, पापाचे काही प्रकार सांगितले। कोणते? ऐका। अदत्तानाम उपादानम हिंसा चैव विधानतः परदारोप सेवाच कायिकं त्रिविधं स्मृतम। कोणाला काही दिल्याशिवाय त्याचं घेणं पाप, अविधी हिंसा करणं पाप आणि परस्त्री गमन करणं पाप। मग अशा पापाच्या व्याख्या साधकाला लावतात का? नाही। परस्त्री गमन करणं हे सामान्य माणसासाठी पाप आहे।
पण साधकाला पापाची व्याख्या इतकी ढोबळणी, साधकानी भजन न करणं म्हणजे पण पाप. नाही जासी भक्ती तो पतिता, नाही जासी भक्ती तो पतिता, नाही जासी भक्ती तो पतिता, नाही जासी भक्ती तो पतिता. हरी सिना भजन दैवा, हरी सिना भजन दैवा, हरी सिना भजन दैवा. नामाशी विमुख दोन पापी आपल्या सोबत आहेत प्रदीप उर्फ बाबा धुमाळ. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय अखंड सप्ताहाविषयी. काय सांगाल, आज आपण गेली 7 दिवस झालेत ही अखंड हरिनाम सप्ताह सेवा आयोजित केलेला आहे आणि कीर्तनरूपी सेवा देखील झालेली आहे. काय सांगाल आताच्या या कीर्तनरूपी सेवेबद्दल? गेल्या 31 वर्षापूर्वी एका छोट्याशा लाकडी खोक्यामध्ये आम्ही गणपतीची स्थापना केली आणि दिवसेंदिवस वर्षानुवर्षे त्या ठिकाणी दरवर्षी प्रगती होत गेली आणि एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात मंदिर आम्ही श्री गणेशाचं मंदिर त्या ठिकाणी स्थापन केलं, जीर्णोद्धार केला. त्यामध्ये श्री गणपतीची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. आणि ते गेले 31 वर्षापासून जो अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर श्री वार्षिक गणेश उत्सव 16वा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. आणि आज तागात अखंडितपणे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार या आमच्या कीर्तन सोहळ्यामध्ये येऊन आपली सेवा या ठिकाणी देत असतात आणि लोकांना एक चांगल्या प्रकारचं प्रबोधन आणि सांप्रदायिकचं महत्व त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात. ह्याही वर्षी 31व्या वर्षी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार या कीर्तन सोहळ्यामध्ये आपले कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि अतिशय चांगल्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये, अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये गेले 8 दिवस हा परिसर पूर्णपणे विठ्ठलमय झालेला असतो. संपूर्ण सकाळपासून 24 तास या मंडपामध्ये, या मंदिरामध्ये नामस्मरणच त्या ठिकाणी लहानपासून मोठ्यांपर्यंत त्या ठिकाणी सहभागी होत असतात. योग प्रतिष्ठान भगवान श्री गणरायाच्या पावन दरबारामध्ये श्री प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, सौ दीपालीताई प्रदीप धुमाळ या उभयतांच्या पुढाकाराने, नेतृत्वाने संपन्न होणारा हा उत्सव आणि महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींचे लाडके वक्ते आमचे शिवचरित्रकार धर्मराज महाराज हांडे. बऱ्याच वर्षांचं मला वाटतं एकदा आपण कोंडूरकडे गेलो होतो कीर्तनाला, गावाकडे, आणि त्यानंतर तुमच्या ह्या विद्यमान निवासस्थानी येता आलं. मला छान वाटलं. लोक घरात देवघर करतात परंतु त्यांनी देवासाठीच वेगळं घर ठेवलंय. मला त्यांनी भजनाची खोली दाखवली आणि अशा गोड, सुस्वभावी आणि अध्यात्मातली जाण असलेल्या एका विभूतिमत्वाच्या नेतृत्वाने हा उत्सव होतो. गणरायाने रिद्धी सिद्धीसह आपल्याला सद्बुद्धीचंही दान द्यावं आणि आपल्या आयुष्याचं पोट कल्याण व्हावं. फक्त 2 सूचना करतो. एक, आमच्या मुंबईमध्ये श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय कार्यान्वित आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये हुशार आणि सुबुद्ध मुलांना प्रवेश देऊन त्यांना उत्कृष्ट कीर्तनकार घडविण्याचं कार्य गेल्या वर्षापासून सुरू आहे. आपण त्याचा लाभ घेऊ शकता. इयत्ता 4थी पासून 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह सगळ्या व्यवस्था मुंबईत या आहेत. आणि दुसरी सूचना, सोनी मराठीवर जो कार्यक्रम सुरू आहे, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, सोमवार ते शनिवार सायंकाळी 6 वाजता आपण त्याचा लाभ घेऊ शकता. त्या कीर्तनात 36 जिल्ह्यातले कीर्तनकार कीर्तन करत आहेत. दुसरी फेरी सुरू होईल. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय आणि त्या समग्र कीर्तन सत्राचं परीक्षक पद माझ्याकडे आहे. आपण दररोज त्याच्यावर निरनिराळी मतमतांतर आणि भाष्य श्रवण करू शकता. त्याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्या.
राजयोग गणेश उत्सव सोहळा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी खर तर हा साजरा होत असताना या 7 दिवसामध्ये महाराष्ट्रातील नामांकित अशा कीर्तनकार यांची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी झालेली आहे आणि याचं सर्व आयोजन हबप म्हटलं तर बाबाला चालेल, कारण आध्यात्मिकामध्ये या ठिकाणी प्रदीप उर्फ बाबा धुमाळ मला वाटतं गेले कित्येक वर्ष म्हणजे 32 वर्ष म्हणजे 32 वर्ष या ठिकाणी हा हरिनाम सप्ताह अखंड स्वरूपामध्ये चालू ठेवण्याचं काम या ठिकाणी बाबा तू करत आहे. तुला साथ ज्यांची लाभली ते आमच्या दीपालीताई आहेतच, कारण मग महिलांसारख्या असणाऱ्या या ठिकाणी महिलांचा मोठा या ठिकाणी समूह जमवण्याचं काम या ठिकाणी दीपालीताई आपण करत आहात. हांडे महाराजांची सुद्धा प्रवचन रूपी सेवा झालेली असेलच, उद्या काला आहे. अगोदर ज्यांची या ठिकाणी खर तर कीर्तन रूपी सेवा झाली ते जगन्नाथ महाराज पाटील, आणि आपल्याला वेगवेगळे कीर्तनकारांची या ठिकाणी सेवा होत असताना मी हांडे महाराज प्रत्येक वेळेस बोलत असताना मला असं वाटतं की राजकीय कारकिर्दीमध्ये ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच किंवा या ठिकाणी नगरसेवक, आमदार, खासदार होता येत असतं, परंतु कीर्तनकार होणं हे सोपं काम नाही. कारण कीर्तनकार होणं म्हणजे त्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरी, गीता किंवा तुकाराम महाराजांचे गाथा असेल, भागवत गीता असेल, या सर्वांचं ज्ञान येणं अवगत आहे. अन्यथा प्रत्येक कीर्तनकार या ठिकाणी खाली बसून किंवा तो ऐकत असतो. एखादा कीर्तनकार या ठिकाणी कीर्तनकार करत कीर्तन रूपी सेवा करत असताना दुसरा आध्यात्मिक संप्रदायामध्ये प्रत्येक जण त्या ठिकाणी कान देऊन ऐकत असतात आणि कोणती चूक होती का ते पाहत असतात. परंतु या ठिकाणी आमच्या कोणत्याही कीर्तनकाराची कुठलीही चूक होत नाही, इतका अभ्यास मोठा आपण करत असतो. कारण मला एक मला अनुभव इतका आलेला आहे की हांडे महाराज जर तुम्हाला एक ओवी जर दिली तर तुम्ही त्या ओवीवर एक दिवस त्या ठिकाणी कीर्तन करू शकता. इतके आपण वेगवेगळे दाखले या ठिकाणी प्रबोधनकार प्रमाणे आम्हाला सर्व देत असतात, कारण इतका मोठा अभ्यास आपण या ठिकाणी करत असतो. आज प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी होत असताना खर तर या ठिकाणी कीर्तन झालं. या कीर्तनामध्ये आपल्याला इतके उपदेश त्या ठिकाणी मिळत असतात की त्या उपदेशामधून आपल्याला एक सुख, समाधान, आनंद त्या ठिकाणी मिळत असतो. ते फक्त आपल्या आध्यात्मिकाकडूनच मिळत असतं. आज या ठिकाणी खर तर बाबा मी वेगवेगळे कार्यक्रम पाहतो, त्या ठिकाणी इतकी मोठी गर्दी कुठेच मला दिसत नाही, परंतु आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या भागातील सर्वांना आपण एकत्रित करत असतो. आणि असा हा आध्यात्मिक सोहळा बाबा अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपाने बाबा तू 32 वर्ष या ठिकाणी करत आहे. तुझं किती कौतुक केलं तरी थोडेच होईल. तुला ज्यांनी जे सहकार्य करत असतात याचं एकच कारण की तुझ्याकडून जे चांगलं कार्य होत आहे यासाठी तुला कोणी देणगीदार असते, कोणी तुला प्रवचन रूपी सेवामध्ये सहकार्य करणार. या सर्वांचं सहकार्य एवढ्या करता आहे की तुझ्याकडून हे सातत्य टिकवण्याचं काम बाबा तू या ठिकाणी करत आलेला आहे. तुला या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण सर्वजण एका चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात. सर्वांचंच या ठिकाणी मी मनापासून, कारण आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचंच बाबाच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करेन. रोज रोज आपण असा कार्यक्रम अखंड स्वरूपामध्ये जसा 7 दिवस झाला असा प्रत्येक भागामध्ये असाच अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू राहावा हीच या ठिकाणी प्रार्थना करेल. पुनश्च एकदा बाबा धुमाळांना मनापासून धन्यवाद देतो व या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. राजयोग प्रतिष्ठान श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळाच्या वतीनं गेले 31 वर्ष चाललेला हा पवित्र सोहळा, त्याचं खऱ्या अर्थानं
आमचं एक इति कर्तव्य समाजाप्रती हेच आम्ही डोक्यात घेतलं. प्रदीप रूप बाबा धुमाळ असतील आमचे परममित्र आणि सर्व कार्यकर्ते यांनी मनात घेतलं आणि 31 वर्षापासून चाललेला सोहळा आहे हे आमचं कर्तव्य आहे. याचं कारण आम्ही यासाठीच आलोय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलली ते ऋषीसाचं भावी वर्त आहे, झाडू संताचे मार्ग या नियमाप्रमाणे आमचे सर्व कार्यकर्ते तन मन धनानं वारकऱ्यांची सेवा करतात, रंजल्या गांजल्यांची सेवा करतात. आणि नुसता हा सप्ताह नाही, मंदिरामध्ये 8 दिवसाचा कार्यक्रम संपला की नाही, वर्षभर याची एनर्जी आमच्यामध्ये असते. मग शनिवारचं भजन असेल, चतुर्थीचं भजन असेल, एकादशीचं भजन असेल, एकादशीला काकड आरती असेल, हे गेले 15-20 वर्षापासून आमचं नित्यानं चालू आहे. आणि या परिसरात वारकरी संप्रदायाचा असं वलय तयार झालंय की लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळी रस्त्याने एकमेकाला भेटली की जय हरी म्हणतात. हा त्याचा परिणाम आहे. आणि 8 दिवसामध्ये महाराष्ट्रातील एक मोठमोठे कीर्तनकार या ठिकाणी सादरीकरण करून गेलेले आहेत. सगळ्यांची नावं सांगणं मला आता जमणार नाही, परंतु हे महाराष्ट्रात जेवढे मोठमोठे कीर्तनकार झाले 31 वर्षामध्ये सगळ्यांचा पदस्पर्श या भूमीला झालेला आहे. त्यामुळे आमच्या सोसायटीचं नाव आहे राजयोग सोसायटी. ती खऱ्या अर्थानं राजयोग आम्हाला या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आलेला आहे आणि याचं सर्व श्रेय बाबा धुमाळांना जातं आणि या सर्व कार्यकर्त्यांना जातं. याचं कारण हे करण्यापाठीमागं अन्नदान, दररोज 1,500-2 हजार लोक जेवतायत. हे अन्नदानाचं पवित्र कार्य म्हणजे ज्ञानदान होतंय, अन्नदान होतंय, धनदान होतंय, अशी वस्त्रदान होतंय, अशी सगळ्या प्रकारची दानं या ठिकाणी या आमच्या असणाऱ्या राजयोग प्रतिष्ठानच्या वतीनं वारकऱ्यांना केली जातात, कलाकारांना केली जातात. मग सगळे कार्यक्रम 8 दिवस आम्हाला कधी 8 दिवस निघून गेले कळलं नाही, कारण सकाळपासून रात्रीपर्यंत चाललेले देवाचं नामचिंतन. मग आज 7वा दिवस आहे, उद्या काला आहे. आम्हाला त्याची खंत आहे की आता उद्या संध्याकाळपासून कीर्तन नाही. म्हणून या ठिकाणी मी बाबांना धन्यवाद देईल की त्यांच्यामुळं आम्हाला हे सर्व पवित्र कार्य करता आलं आणि त्यांना असंच उदाहरण आयुष्य लाभावं हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्णारी, जय जिजाऊ, जय शिवराय. दीपाली ताई धुमाळ ह्या देखील आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेते. काय सांगाल ताई, आज गेली 7 दिवस आपण ही कीर्तनरूपी सेवा सर्वजण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतायत. काय सांगाल, नक्की आताची जी काही पिढी आहे त्यांना आपण मार्गदर्शन नेहमीच करत आलेला आहात आणि आज हा जो काही 7 दिवसाचा सोहळा, काय सांगाल या सोहळ्याविषयी? नमस्कार, रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह राजयोग सोसायटीमध्ये चालू आहे. गेली 32 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आपण बघितले की अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार इथे येतात आणि आपली सेवा करतात. हे करत असताना आजूबाजूची सर्व भाविक असतील, संप्रदायातील अनेक लोक असतील, ते येतात आणि किती सेवा करतात. आपल्याला माहिती आहे की आपण आता बघतो की आजकालची पिढी किती भरकटलेली आहे. विषयांपासून इतके विषय त्यांच्यात ठासून भरलेले आहेत. त्यांना त्यासाठी अलिप्त राहण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम अनेक वर्षापासून घेत आहोत. आणि हे कार्यक्रम घेत असताना त्यांच्यावर बिंबवत आहोत की आपला समाज, आपण कसं वागलं पाहिजे, समाजाप्रती आपण काय दिलं पाहिजे, ही सद्भावना आम्ही तिथे जागृत करत असतो. आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना हे कळतं आणि ते आत्मसातही करतात. आपल्याला बघितलं की तुम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस अक्षय तृतीयाला चालू झालाय. आज सप्ताहाचा 7वा दिवस आहे आणि हे होत असताना अन्नदान असेल, काही सेवा असतील, सगळी लहान मुलं असतील, मोठे असतील, सगळ्यांना हे सेवा करत असतात. ही सेवा होत असताना भक्तिभावाने सर्वजण सेवा करतात आणि ही सेवा करताना आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही लोकांसाठी काहीतरी करतो. अनेक विविध कार्यक्रम आम्ही राजकीय जीवनात करत असतो, पण हा कार्यक्रम आमच्या जीवनात खूप मोठा असा कार्यक्रम आहे. कारण हा कार्यक्रम करत असताना एक सद्भावना असते की आम्ही देवासाठी काहीतरी करतोय आणि हे करत असताना लोक पण आत्मीयतेने इथे येतात, श्रवण करतात. श्रवणाच्या माध्यमातून त्यांच्यात अनेक बदल होतात आणि हा बदल खूप महत्वाचा असतो. आपण बघतो की आपल्या समाजात वावरत असताना अनेक लोक असे भरकडत असतात आणि भरकडत असताना इथं आल्यावर त्यांना आत्मशांती भेटते आणि ही आत्मशांती भेटण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे भगवंताचं ठिकाण. म्हणून मला असं वाटतं की सर्वांनी इथं यायला पाहिजे. उद्या कालाचं कीर्तन आहे, कालाचे कीर्तन सकाळी 10 वाजता होणार आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. ही अखंड सेवा समर्थ कृपेने, गणेशाच्या कृपेने आम्हा दोघं उभयतांकडून घ्यावी आणि अखंड हा हरिनाम सप्ताह असाच चालू राहावा ही ईश्वराचरणी प्रार्थना. गणेश मंडळ गेल्या 30 वर्षापासून हा सप्ताह साजरा केला जात आहे. तर याचे संस्थापक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ, प्रदीप उर्फ बाबासाहेब धुमाळ आणि सभापती दीपालीताई धुमाळ यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शक अंडे महाराज यांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न होत आहे. या
उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे अक्षय तृतीया ह्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि सालाबादाप्रमाणे ह्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये पंचकोशीत ह्या सप्ताहाचा आज बाबा आणि दीपालीताई आणि हंडे महाराजांनी घेतलेल्या श्रमाचं आणि येवलेचे लोक लावली आधारी त्याचा वेळ गगनामध्ये आणि मोगरा फुला तसा या संप्रदायातल्या यांनी जी भक्तिप्रेमाची बाबाने आणि हंडे महाराज आणि दीपालीताईंनी जी काही कार्य केलेलं आहे, भेट सांगड घातलेली आहे आणि त्याचे प्रत्यक्ष तुम्ही आज पाहिलं आहे आणि ह्या पंचकोशीमध्ये ह्याचा वाहवा केली जात आहे आणि आम्हाला ह्या सर्वांचं ते जे कीर्तना मार्गातून जे प्रबोधन होतं आणि त्याचा लाभ हे अखंड सोसायटी भारतीय परिसरातील लोकांना लाभलेला आहे आणि हे आम्हाला सर्वांना अभिमानाचं आहे. राजयोग श्रीमंत गणपतींचं प्रतिष्ठानतर्फे आमच्या इथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो. जवळजवळ 30 वर्ष आमच्याकडे हा चालू आणि हे 31वं वर्ष आहे. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. याच्यासाठी मुख्य जे कारणीभूत महत्व घटक आहेत ते म्हणजे आमचे दीपालीताई धुमाळ आणि बाबा धुमाळ यांच्या सहकार्याने आम्ही राजयोग मंडळाचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करत असतो. आमच्याकडे सकाळी जेव्हा हा सप्ताह चालू असतो तेव्हा मी आत्ता जस्ट बोलत होते की सगळ्यांच्या अंगात उत्साह येतो. तरुण मुलं, लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध स्त्री पुरुष या सगळ्यांमध्ये ना सप्ताहाचे वाईब्स तयार व्हायला लागतात. आणि अगोदर म्हणजे आता मे महिन्याची सुट्टी जरी लागलेली असली तरी कोणी गावाला जाण्याचं नाव काढत नाही. सगळे जण सप्ताह झाला 8 तारीख की मग गावाला जायचं ह्याचं प्लॅनिंग केलेलं असतं प्रत्येकाने. अशा पद्धतीने आमच्याकडे ही सुरुवात असते. जेव्हा पहिला दिवस असतो आमचा त्याच्या आदल्या दिवशीपासून आम्ही सगळ्या महिला मंडळी रात्री प्रत्येकाच्या दारासमोरचे झाडून बिडून घेऊन व्यवस्थित रांगोळ्या काढतो. रात्री 12-1 वाजेपर्यंत अख्खी आमची राजयोग सोसायटी रांगोळ्यांनी सजलेली असते. दुसऱ्या दिवशी बायका सजून सजून आपल्या पालखीसाठी तयार झालेल्या असतात आणि दिवसभराचे कार्यक्रम असतात. सकाळी उठल्याबरोबर आमच्याकडे काकड आरती असते. आमचा गणपती जो आहे तो मानाचा गणपती म्हणून आम्ही सगळेजण मान्य करतो आणि गणपती बरोबरच विठ्ठल रुक्मिणी तर आहेतच आणि श्रीकृष्णाचं मंदिर आहे आमच्याकडे. तर त्या तिन्हींची आमच्याकडे सागर संगीत पूजा वगैरे होते. सर्व भाविक येतातच. त्याचबरोबर कॉलनीतले सगळे लोक तयार असतात. मुलांपासून ते वृद्ध स्त्रीपर्यंत सगळेजण आम्ही उत्साहाने तयार असतो. याच्यामध्ये बाबा धुमाळ आणि दीपालीताई अक्षरशः इतकी मन लावून तयारी असतात. त्यांचे कुठलेही कार्यक्रम असले तरी ते 8 दिवसामध्ये पुढे ढकललेले असतात आणि त्याच्यामध्ये ते आम्ही ऍडजस्ट करत असतात. म्हणून इतका सगळ्यांना उत्साह येतो की बाबा प्रमुख लोक सुद्धा मंडळामध्ये आहेत तर आपण पण त्याच्यामध्ये सहकार्य करावं. अशा पद्धतीने आमचं चालू असतं. वेगवेगळ्या परिसरातली वेगवेगळी मंडळी सुद्धा इथे येतात. देवामृत कीर्तन करतात. त्यानंतर संध्याकाळी प्रवचन होतं. प्रवचन झाल्यानंतर हरिपाठ होतो. हरिपाठाला महिलांचा उत्साह बघण्यासारखा असतो. सगळ्या जणी छान तयार नंतर अभंग म्हणत असतात. संध्याकाळी कीर्तन असतं. कीर्तनाचा उत्साह तर तुम्ही बघितलेच आहे. कीर्तनाचा उत्साह किती असतो. वेगवेगळ्या पूर्ण महाराष्ट्रभरामधले सगळे नामवंत कीर्तनकार आमच्याकडे आलेले आहेत आणि येत असतात. आजच सोली टीव्हीमध्ये पाटील महाराज पण घेऊन गेले. जगन्नाथ पाटील महाराज त्यांचं पण कीर्तन खूप श्रवणीय झालं. सगळ्यांना खूप आनंद झाला. मला असं याच्याबद्दल खूपच छान वाटतं की हा सप्ताह असाच अखंड चालू राहावा म्हणून. धन्यवाद. अतिशय चांगला उपक्रम 32 वर्ष चालवलेला आहे. मित्रमंडळ असेल भरपूर प्रतिसाद त्यांना मिळतो. अन्नदान करतं, कोणी इतर ठिकाणी असं साहित्य मिळून गेले 32 वर्ष अखंडपणे हा हरिनाम सप्ताह चाललेला आहे. गावोगावी 4-2 वर्ष करताना पुन्हा बंद पडतो पण असं इथं काही झालेलं नाही. लोक आता उत्स्फूर्तपणे येऊन मदत करू लागले आहेत आणि त्यातून सगळ्यांच्या सहकार्यातून वेगवेगळ्या मंडळांच्या सहकार्यातून आणि मुळात बाबा आणि त्यांचं कुटुंब हे अध्यात्मातलं कुटुंब आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सोहळा या ठिकाणी गेले 32 वर्ष अखंडपणे चालू आहे. श्रीमंत राजयोग मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेला सप्ताह आहे. 32 वर्षापासून हा सप्ताह होतोय. गेले 7-8 वर्ष मी या ठिकाणी येऊन पाहतोय की अतिशय चांगल्या पद्धतीने हा सप्ताह आयोजन असतं. मार्गदर्शक प्रतिपूर्ण बाबा धुमाळ असतील, विरोधी पक्ष नेत्या पुणे महानगरपालिकेच्या दीपालीताई धुमाळ असतील, हंडे महाराज असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन
नेहमीच करत असतात. या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. या ठिकाणी भक्तिमय वातावरणात मराठी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी जे लहान लहान मुलं आहेत, मी कोरोनाच्या काळामध्ये पण बघितलं की छोटी छोटी मुलं या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये एवढ्या आवडीने वाहून घेतलेलं आहे की मृदुंग असेल किंवा टाळ, वीणा याच्यामध्ये या गायनाच्या याच्यामध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीने हंडे महाराज त्यांचे क्लासेस घेत असतात, शिकवत असतात त्यांना आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथली मुलंही चांगल्या संस्कारामध्ये घडत असतात, बघायला मिळतात. आणि या ठिकाणचे जे मंडळी आहेत धुमाळांबरोबर जे काही त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करतात. या ठिकाणचे नागरिकही तेवढ्याच उत्साहाने त्यांना प्रतिसाद देत असतात असं मी वेळोवेळी पाहतो. आणि गेले उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि सप्ताह झाल्यानंतर विशेष म्हणजे या ठिकाणी जे छोटी मुलं आहेत त्यांना ऐतिहासिक पिक्चर दाखवले जातात. उद्याचा काल्याचं कीर्तन झाल्यानंतर उद्या संध्याकाळी छावा पिक्चर दाखवण्यात येणार आहे. एक मराठी अस्मिता कशी जागृत ठेवायची तर या राजयोग मंडळाकडून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत. धन्यवाद. चॅनल तर्फे आज या ठिकाणी राजयोग गणेश मंडळ आणि या प्रतिष्ठान मंडळातर्फे हा शहरामध्ये सुद्धा असून खेड्यापेक्षाही चांगल्या प्रकारे अध्यात्माचा कार्यक्रम केलेला आहे. कारण की 7 दिवसामध्ये उत्कृष्ट अशा प्रवचनकार, उत्कृष्ट असे कीर्तनकार, नामांकित कीर्तनकारांचे खेड्यापाड्यामध्ये सुद्धा खेड्यापाड्यापेक्षा शहरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे अध्यात्माचा भाग काढून बालमनावर चांगल्या प्रकारे संस्कार केले जातात की जेणेकरून त्या लहान मुलांमध्ये परिवर्तन होऊन अध्यात्माकडे त्याचा ओढा होईल. आळंदीचे लहान लहान मुलांनी चांगल्या प्रकारे हरिपाठ पुन्हा नंतर प्रवचन ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. याबद्दल त्यांचे खरोखर मानावे तितक्या कौतुक केले, कितीही कौतुक केले कमीच आहे. अशा प्रकारे सेवा ही फारच उत्तम सेवा आहे. हीच ईश्वर सेवा आहे अशी